पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या त्रुटी आणि गैरव्यवहारांबद्दल संतप्त होत विद्यापीठ विकास मंचचे प्रमुख डॉक्टर वीरभद्र दंडे, ॲडव्होकेट नीता मंकणी, रोहिणी तडवळकर, चन्नवीर वंकूर, यतिराज होनमाने, प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार आणि अजिंक्य पाटील या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना लेखी तक्रार सादर केली आहे. परीक्षांचे व्यवस्थापन करणाऱ्या EduLab सोलापूरचा करार त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून गैरव्यवहारांची सखोल चौकशी करावी असे सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे. सिनेट सदस्यांनी निदर्शनास आणून दिले की 1 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या परीक्षांमध्ये व्यवस्थापनाचा पूर्णतः अभाव होता. परीक्षा वेळेत न घेण्याची गंभीर चूक करण्यात आली. काही परीक्षा 3 वाजता सुरू होण्याऐवजी तब्बल 3 तास उशिरा म्हणजे 6 वाजता सुरू झाल्या. अनेक विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी हॉल तिकिटे मिळाली. काही पेपरमध्ये संपूर्ण विभाग गायब होते तर एकूण गुण चुकीचे दिले गेले होते. मूळ 3 पानांच्या प्रश्नपत्रिका 7 पानांपर्यंत वाढवून अनावश्यक खर्च करण्यात आला होता. सिनेट सदस्यांनी आरोप केला की EduLab कंपनी विद्यापीठाच्या निविदा प्रक्रियेत फेरफार करून वेगवेगळ्या नावांनी कार्यरत आहे. तसेच अनावश्यक मुद्रण खर्च वाढवून निधीचा गैरवापर केला जात आहे. विशेष म्हणजे परीक्षा नियंत्रकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे. EduLabच्या गैरव्यवस्थापनामुळे PhD PET 24 परीक्षेतही गंभीर गोंधळ झाला. काही विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी वेळेत परीक्षा पूर्ण केली. काहींना त्यांच्या उत्तरपत्रिका पाहण्याचा पर्यायच दिला गेला नाही. त्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ही संशयास्पद बनली आहे. या सर्व त्रुटींवर संतप्त होत ॲडव्होकेट नीता मंकणी, रोहिणी तडवळकर यांनी ठाम भूमिका घेत विद्यापीठात अशा प्रकारच्या हलगर्जीपणाला मुळीच सहन केले जाणार नाही असा इशारा दिला. सिनेट सदस्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यात EduLabला होणारे सर्व पेमेंट त्वरित थांबवावे, त्यांच्यासोबतचा करार रद्द करून चौकशी करावी, सरकारी समर्थ सॉफ्टवेअर त्वरित स्वीकारावे, परीक्षा नियंत्रकाच्या निष्काळजीपणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये झालेल्या या त्रुटींमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून त्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने त्वरित सुधारणा न केल्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि सिनेट सदस्यांकडून आंदोलन छेडले जाईल अशी शक्यता आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.